कथेला सुरुवात करण्यापूर्वी नवीन असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर नक्की क्लिक करा, म्हणजे व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला वेळेत मिळतील. तर आजचा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे आणि एक लाईक तर नक्की करायचं आहे. तर चला वळूयात कथेकडे. रॉयल शेतकरी 2 गुंफलेले रेशमी बंद, भाग 5वा. मराठी कथा. प्रियांश आणि पौर्णिमेच्या वादळानंतर पाटलांच्या वाड्यात एक वेगळी शांतता पसरली होती. एका बाजूला दोन दुखावलेल्या काळजांची चुरस धगधगत होती, तर दुसऱ्या बाजूला दोन नाजूक निष्पाप जीवांच्या मनात प्रेमाचा नवा अंकुर फुलत होता. शिवमराजे आणि प्रिया आत्याने दिलेल्या खास परवानगीमुळे वंश आणि शिवांशीला आज पहिल्यांदाच एकांतात बोलायला वेळ मिळाला होता. अधिकृत पसंतीचा कार्यक्रम होण्याआधी एकमेकांचे विचार जाणून घेण्यासाठी ही भेट होती. पौर्णिमा तळतळक वरच्या मजल्यावर आपल्या रूममध्ये निघून गेली होती. संपूर्ण हॉलमध्ये आता फक्त दोघेच उरले होते, वंश आणि शिवांशी. हॉलमध्ये हलकासा पिवळा दिवा जळत होता. खिडकीतून येणारी थंड वाऱ्याची झुळूक पडद्यांना हळू स्पर्श करत होती. वंश सोफ्यावर बसला होता. अंगात साधा पण रुबाबदार कुर्ता, चेहऱ्यावर नेहमीसारखा मिश्किलपणा. पण आज त्याच्या डोळ्यात एक वेगळाच भाव होता, एक उत्सुकता, एक हळुवारपणा. शिवांशी किचनमधून पाण्याचे 2 काचेचे ग्लास घेऊन बाहेर आली. तिच्या अंगात आज मोरपंखी रंगाचा सुंदर ड्रेस होता. तिचे लांबसडक काळेभोर केस पाठीवर मोकळे सोडलेले होते. ओठांवर मंद हास्य, चेहऱ्यावर प्रेमाची अथांग लाली पसरली होती. आणि शिवांशी तर खूप छान दिसायची ना, आपल्या प्रियासारखीच. तिने टेबलवर पाण्याचा तांब्या ठेवला. ती वंशच्या समोर उभी राहिली, पण तिची नजर खाली जमिनीवरच खिळली होती. ती स्वतःच्याच ओढणीच्या टोकाला हाताच्या बोटांनी पिळवटत होती. शिवांशी, ऐक ना. वंशने अत्यंत प्रेमाने आणि हळूच हाक मारली. त्याचा त्या एका आवाजाने शिवांशी लाजून चुरचूर झाली. तिची पापणी लवली, पण तिने मान वर केली नाही. तिची ही लाजरी नजर आणि गुलाबी झालेले गाल पाहून वंशच्या ओठांवर एक गोड हास्य उमटलं. अगं, अशी उभीच राहणार आहेस का? बस ना इथे. वंशने सोफ्यावरील शेजारच्या जागेकडे इशारा केला. शिवांशीने अतिशय हळुवार पावले टाकत सोफ्याच्या अगदी कोपऱ्यात वंशपासून थोडे अंतर ठेवून बैठक मारली. तिचे हृदय आतून एखाद्या ढोलासारखे धडधडत होते. वंश तिच्याकडे एकटक पाहत होता. तो थोडा पुढे सरकला आणि मिश्किलपणे म्हणाला, काय ग शिवांशी, एवढं काय झाले लाजायला? वंश, शिवांशीने शेवटी नजर वर केली. तिच्या त्या मोठ्या निष्पाप डोळ्यात अथांग प्रेमाचा आणि लाजेचा समुद्र साचला होता. तुम्ही तुम्ही असं काय बघताय हो माझ्याकडे? वंशने मान थोडी तिरकी केली आणि म्हणाला, बघू नको तर काय करू, माझ्या होणाऱ्या भावी बायकोला बघतोय मी, आणि तेही तुमच्या बाबांच्या म्हणजेच घरच्यांच्या परवानगीने. आणि तू तर मला आवडतेस हे मी सांगून पण बोलत नव्हतीस ना, मग आता सगळी कसर भरून काढणार. हे ऐकताच शिवांशीने पटकन दोन्ही हातांनी आपला चेहरा लपवला. तिचे ते लाजणे इतके गोड आणि सुंदर होते की वंशचे मन अगदी प्रसन्न झाले. वंश हळूच पुढे झाला. त्याने अगदी नाजूकपणे शिवांशीचे दोन्ही हात तिच्या चेहऱ्यावरून बाजूला सारले. शिवांशीची नजर आणि वंशची नजर एका क्षणी एकमेकांना नजरेत पडली. हवेत जणू एक रेशमी बंद विणला गेला होता. वंशने कसलाही विलंब न करता शिवांशीचा नाजूक गोरापण हात स्वतःच्या दोन्ही हातात घेतला. शिवांशीच्या हाताचा तो मऊ उबदार स्पर्श वंशच्या काळजाला जाऊन भिडला. शिवांशी, वंशचा आवाज एकदम गंभीर पण मधमाशीच्या मधासारखा गोड झाला होता. त्या दिवशी वाड्यावरच्या त्या गर्दीत मी तुला मनातलं सांगून टाकलं होतं, पण आज या शांततेत तुझ्या डोळ्यात डोळे घालून मला पुन्हा एकदा सांगायचे. शिवांशीने वंशच्या हातात असलेला आपला हात तसाच राहू दिला, पण तिने लाजून आपली मान खाली झुकवली होती. माझ्याकडे बघ ना शिवांशी, वंश प्रेमाने म्हणाला. शिवांशीने हळूच नजर वर केली. तिच्या ओठांची थरथर स्पष्ट दिसत होती त्याला. वंश तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, तुला माहिती आहे शिवांशी, जेव्हापासून मी तुला पहिल्यांदा पाहिले ना, तेव्हापासून मला दुसरं काही सुचत नाहीये. तू जितकी साधी आहेस तितकीच सुंदर पण आहेस. तुझं हे लाजणं, तुझं हे नजर चोरणं माझ्या काळजाचा ठोका चुकवतो माहिती आहे. वंश, काय हे? शिवांशी अत्यंत गोड आवाजात कुजबुजली. तिचे गाल लाजेने लालबुंद झाले होते. कोणी येईल हं वरून? पौर्णिमा आहे वरती, दादा पण आहे. येऊ दे ना पौर्णिमा, तशी ती आपली ढाल आहे ना.
वंश हसून म्हणाला. तितक्यात वाऱ्याच्या एका जोरदार झुळकीमुळे शिवांशीच्या चेहऱ्यावर तिच्या लांबसडक केसांची एक बट उडून आली. तिची नजर झाकली गेली. वंशने अत्यंत हळुवारपणे आपला उजवा हात पुढे केला. त्याच्या बोटांनी शिवांशीच्या गालाला हलकासा स्पर्श केला आणि तिची ती केसांची बोट हळूच मागे तिच्या कानामागे सरकवली. वंशच्या त्या नाजूक स्पर्शाने शिवांशी खूप खूप गोड गोड हसली. तिने क्षणभरासाठी डोळे घट्ट मिटून घेतले. वंश तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणला, किती सुंदर आहेत ना तुझे केस, अगदी रेशमासारखी मऊ. आणि हे केस जेव्हा तुझ्या चेहऱ्यावर येतात ना तेव्हा तू अजूनच निरागस दिसते शिवांशी. शिवांशीने डोळे उघडले. तिच्या डोळ्यात आता भीती नव्हती तर एक अथांग विश्वास होता. शिवांशी हळूच म्हणाली, वंश, तुम्ही खरंच माझ्यावर इतकं प्रेम करता? वंशने तिचा एक हात आपल्या छातीजवळ घेत थेट स्वतःच्या हृदयाच्या ठोक्यावर ठेवला. हे ऐक. वंश भावूक होऊन म्हणाला. हे ठोके ऐक शिवांशी. हे जितके वेगाने पडत आहेत ना तितकं माझं तुझ्यावर प्रेम आहे. मी तुला आयुष्यात कधीच दुखवणार नाही. तुला नेहमी एका राजकुमारीसारखं जपेन. हे माझं तुला वचन आहे. वंशचे ते शब्द ऐकताच शिवांशीच्या डोळ्यांच्या कोपऱ्यात आनंदाचे 2 अश्रू तरळले. तिचा सर्व संकोच, तिची सर्व भीती एका क्षणात वितळून गेली. तिने स्वतःहून वंशच्या हातावर आपला दुसरा हात ठेवला आणि अगदी हळूच म्हणाली, मला पण तुम्ही खूप आवडता वंश, अगदी पहिल्या दिवसापासून. हे ऐकताच वंशचा चेहरा आनंदाने फुलून आला. त्याने शिवांशीच्या हातावर आपल्या ओठांनी एक नाजूक गोड स्पर्श केला. शिवांशी लाजून पुन्हा त्याच्या छातीवर मान टेकवणार तितक्यात अहो जावई साहेब, अहो भावी बहिणी, जरा चहा पाणी घ्याल का? की आज फक्त प्रेमाच्या गप्पांवर आजची रात्र काढणार आहात? वरच्या पायऱ्यांवरून पौर्णिमाचा तोच नेहमीचा मिश्किल कडक आवाज आला. पौर्णिमा हातात तीच मोकळी वाटी घेऊन आली होती. तिच्या चेहऱ्यावर एक गोड हसू होतं. शिवांशीने पटकन स्वतःचे हात वंशच्या हातातून सोडून घेतले आणि ती तडक सोफ्यावरून उठून उभी राहिली. तिने मान खाली घालून स्वतःची ओढणी सावरली. वंशने डोक्याला हात लावला आणि हसून म्हणाला, अरे पौर्णिमा, तू अगदी मोक्याच्या क्षणी कबाबमध्ये हड्डी बांधतेस बरं का. पौर्णिमेने चहाचे कप सेंटर टेबलवर ठेवले आणि वंशकडे बघून डोळा मारला. वंश दादा, ही माझ्या शिवांशी दीची सुरक्षा आहे. तुम्हाला जितकं बोलायचं होतं तितकं बोलून झालंय ना. आता हा गरमागरम चहा प्या आणि माझ्या दीला त्रास देऊ नका, कळलं? हॉलमध्ये तिघांच्याही खळखळून हसण्याचा आवाज होता. शिवांशीने गपचूप वंशकडे पाहिलं. वंशने तिच्याकडे पाहून मिश्किलपणे स्मित हास्य केलं आणि शिवांशी पुन्हा एकदा लाजून पौर्णिमेच्या मागे लपली. त्या रात्री पाटलांच्या वाड्यात 2 जीवांचे हे रेशमी बंध कायमचे गुंफले गेले होते. नव्या गोड प्रवासाची ही सुंदर सुरुवात होती. पण अजून किती अडथळे येणार होते यांच्यामध्ये कुणास ठाऊक. 2 दिवसांनी शिवांशीला वाड्यावर पाहायला जायचा असं सगळ्यांनी बेत आखला होता. पण एक खूप मोठी समस्या आली. ती म्हणजे वंशची निवड ज्या ठिकाणी झाली होती त्या ठिकाणी आदल्या दिवशीच कागदपत्रे व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आले. आणि आता अतुलने वाड्यावर फोन करून हे सांगितलं. सगळे नाराज झाले. पण आबासाहेब म्हणाले, ठीक आहे अतुल, अरे तू सोबत जाणार आहेस ना वंशच्या? अतुल म्हणाला, हो आबासाहेब, जाणार आहे. आबासाहेब पुढे म्हणाले, मग कशाला काळजी करतोस? शिवांशी तशीही तुमचीच आहे. फक्त फरक एवढाच आहे की तेव्हा वचन दिलं होतं आणि आता फक्त वचनपूर्ती होणार होती. तर वाड्यावर येऊन जा, भेटून जा एकदा तिला. म्हणजे कसं पुढे काय करायचं ना ते ठरेल आणि मुलं भेटतील सुद्धा एकमेकांना. अतुल म्हणाला, ठीक आहे आबासाहेब, येतो. तर वंश म्हणाला, बाबा, मी शिवांशीसाठी आता काही घेतलं तर जमेल का? तसं जान्हवी आणि अतुल एकमेकाकडून पाहून हसले आणि म्हणाले, हो, पण आधी तुमच्या मेहुण्याला विचारा, म्हणजे कसं सगळं होईल नीट. तसे आम्हाला माहीत आहे काय देणार आहात तुम्ही ते, असं म्हणत ते दोघे पण हसले आणि वंश खूप खूप मुलीसारखा लाजला. सगळे वाड्यावर येऊन सगळ्यांचा निरोप घेऊन वंश निघाला. जाताना वंश प्रियांशच्या खांद्यावर हात टाकून जवळ घेत म्हणाला, अरे ओ साले साहब, तुमच्या बहिणीला आम्ही दिलेली ही गोष्ट आवडेल का तुम्हाला? तर तो म्हणाला, का?
काय देणार आहात ते तर सांगा. तर वंशने आणलेला तो नवा कोरा फोनचा बॉक्स त्याच्या हातात ठेवत म्हणला, हे. आणि प्रियांश म्हणाला, हो वंश जिजू, हे काय विचारणं झालं का? अहो गरज आहे ती आताची. तुम्ही दोघे बोलले नाही तर तुमचे विचार कसे जुळतील ना. आणि का नाही दिला तुम्हीच तुमच्या हाताने? तर वंश हसून म्हणला, कसं देणार ना. तुमचा स्वभाव आता मला भीती वाटली. तर प्रियांश हसून म्हणला, ए वंश, तुम्हाला खरंच इतकं घाबरतोस का रे? मला सगळं कळतं रे. तसा वंश म्हणाला, कळतं, फक्त वळून घेत नाहीस ना रे. दे ना मग पौर्णिमेला मनात जागा. तसा प्रियांश गप्प झाला आणि वंश म्हणला, ठीक आहे, हा ज्याच्या त्याच्या मनाचा प्रश्न आहे, पण माझं बोलण्याचा एकदा विचार कर. हॅपी राहशील. चल निघतो मी. रात्रीच्या त्या वादळानंतर पाटलांच्या वाड्यावर राजांच्या गळीत एक अजब शांतता पसरली होती. पौर्णिमेने मारलेल्या शब्दांचा बाण आणि दिलेल्या उघड उघड चॅलेंजने प्रियांश राजांची झोप उडावली होती. प्रियांश ॲग्रिकल्चरच्या शेवटच्या वर्षात होता. अभ्यासाचा ताण, शेतीचे नवीन प्रोजेक्ट्स आणि डोक्यात 24 तास फिरणारा पौर्णिमेचा तो जिद्दी चेहरा यामुळे प्रियांश आतून पूर्णपणे अस्वस्थ झाला होता. दुसरीकडे पौर्णिमा आता मात्र तिच्या बोर्डच्या तयारीला भिडली होती. तिचे ध्येय एकच होते, स्वतःच्या पायावर उभं राहायचं आणि या रॉयल घराण्याला आपली खरी ताकद दाखवून द्यायची. बोर्डचे शेवटचे काही महिनेच उरले होते. कॉलेजमधून सायन्स आणि ॲग्रिकल्चर बायोटेकच्या ज्युनियर ग्रुप प्रोजेक्टसाठी 3-3 विद्यार्थ्यांचे ग्रुप करण्यात आले होते. पौर्णिमेच्या ग्रुपमध्ये तिच्यासोबत होती तिची मैत्रीण आणि तिसरा होता मुलगा. तो होता कबीर पाटील. कबीर म्हणजे संपूर्ण गावाला परिचित असलेलं नाव. गावातील सरपंच संग्राम पाटील यांचा एकुलता एक मुलगा. कबीर म्हणजे संपूर्ण गावाला परिचित असलेलं नाव. गावातील सरपंच संग्राम पाटील यांचा एकुलता एक मुलगा. हुशार, डॅशिंग, अंगात कडक रांगडा रुबा बसलेला आणि कॉलेजमध्ये नेहमी पौर्णिमेच्या अभ्यासाचं कौतुक करणारा. कबीर आणि पौर्णिमा एकाच वर्गात, एकाच बेंचवर बसणारे क्लासमेट्स होते. आणि सोमवारी सकाळी कॉलेजच्या प्रशस्त ग्राउंडवर आणि लायब्ररीच्या मोकळ्या वरांड्यात विद्यार्थ्यांची लगबग चालली होती. प्रियांश आपल्या ॲग्रिकल्चर कॉलेजच्या शेवटच्या वर्षात प्रात्यक्षिकासाठी म्हणजे प्रॅक्टिकलच्यासाठी त्याच परिसरातील लॅबकडे चालला होता. त्याच्या हातात फाईल होत्या आणि अंगात नेहमीसारखा पांढरा शर्ट आणि जीन्स होती. पण त्याच्या नकळतच त्याची नजर ज्युनियर कॉलेजच्या बिल्डिंगकडे, विशेषतः वरांड्याकडे शोध घेत होती. गेले 4 दिवसात पौर्णिमेने त्याच्याकडं एकदाही किंवा वाड्याकडे एकदाही पाहिलं नव्हतं. ना फोन, ना मेसेज. तितक्यात प्रियांशची पावले अचानक थबकली. त्याचा काळजाचा ठोका चुकला आणि हातातल्या फाईलवरची पकड घट्ट झाली. समोर वडाच्या झाडाखाली असलेल्या सिमेंटच्या बेंचवर पौर्णिमा बसली होती. तिच्या अंगात साधा सुती पंजाबी ड्रेस होता. केस मोकळे सोडले होते आणि चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो होता. पण प्रियांशचा पारा चढला तो तिच्या शेजारी बसलेल्या मुलाला पाहून. कबीर पाटील पौर्णिमेच्या जवळ बसलेला होता. दोघांच्या मध्ये प्रोजेक्टची भली मोठी फाईल उघडी होती. अरे कबीर, हे बघ ना, या सॉइल सॅम्पलच्या रिपोर्टमध्ये हा नायट्रोजनचा रेशो असा कसा येईल? पौर्णिमेने हसून विचारलं. कबीरने पौर्णिमेच्या हातातील वहीकडे पाहताना तिची ती थोडी वही स्वतःकडे ओढली. दोघांचे हात क्षणासाठी एकमेकांना स्पर्शून गेले. कबीरने मिश्किलपणे हसत पौर्णिमेच्या डोळ्यात पाहिलं. पौर्णिमा मॅडम, तुम्ही जेव्हा अभ्यासात इतक्या सिरियस होता ना, तेव्हा खूप कडक दिसता. अरे तो नायट्रोजनचा रेशो नाही आहे. आपण ऑर्गॅनिक फर्टिलायझरचं चार्ट बनवतोय. थांब, मी समजावून सांगतो. कबीरने अगदी हक्काने पौर्णिमेच्या हातातील पेन घेतला आणि तिच्या वहीवर नवीन डायग्राम काढू लागला. पौर्णिमा खळखळून हसली. ती अगदी मनमोकळेपणाने कोणाचीही भीती न बाळगता कबीरशी गप्पा मारत होती. त्याला चिडवत होती आणि प्रोजेक्टवर चर्चा करत होती. झाडाच्या मागून हे सगळं पाहणाऱ्या प्रियांशच्या डोळ्यात जणू आगीच्या ठिणग्या पडत होत्या. ज्या पौर्णिमेने वाड्यावर सर्वांसमोर आपलं हसू गमावलं, जी पौर्णिमा त्याच्यासमोर शांततेचा बुरखा घालून उभी असायची, ती आज या सरपंचाच्या मुलासोबत इतकी मनमोकळेपणाने हसत होती आणि प्रियांशचं मन जळत होतं. तर काय होईल पुढं हे जाणून घेणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे.
तर जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.